मुंबईच्या कांदिवलीतही गॅस सिलेंडर घेण्यासाठी मुंबईकरांच्या रांगा। सकाळपासूनच सिलेंडर घेण्यासाठी लोकांची मोठी रांग। गॅस बुक केल्यानंतर आलेल्या OTP नंतरही ग्राहकांनी लावल्यात गॅस एजन्सी बाहेर रांगा। नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं व्यावसायिक गॅस तुटवड्याच्या विरोधात आंदोलन। गॅस सिलेंडरबाबत सरकारकडून दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय। सरकारकडून तातडीनं तोडगा काढण्याची मागणी। भंडाऱ्यात रांगेत उभं राहू नये, सिलेंडर मिळत नसल्यानं वैतागलेल्या ग्राहकांचा एजन्सी समोर गोंधळ। 8 दिवस लोटू नये, सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहकांचा संताप। सिलेंडरचा साठा नसल्याचं सांगण्यात आल्यानं ग्राहकांचा राडा। माझं बुकिंग मी 5 तारखेला 5 मार्च पासून माझं बुकिंग केलेलं आहे, परंतु आजपर्यंत मला सिलेंडर मिळालेलं नाही। घरपोच तर मिळतच नाही, इथे रांगेत उभं राहून सुद्धा स्टॉक नाही आहे म्हणून सांगितलं जातं। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका अहिल्यानगरमधील देवस्थानांच्या प्रसादालयाला। अहिल्यानगरच्या आगडगावमधील कालभैरवनाथ देवस्थान इथे प्रत्येक रविवारी 5000 भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन। सिलेंडरचा तुटवडा असल्यानं चुलीवर शिजवला जातोय महाप्रसाद। भंडाऱ्यातील HP गॅस एजन्सी समोर ग्राहकांनी राडा केल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप। पोलीस आल्यानंतर ग्राहकांचा संताप कमी। पोलिसांनी गर्दी पांगवली, रांगेत उभ्या असलेल्या लोकांची काढली समजूत। नागपुरात आमदार निवासातील कॅन्टीन लवकरच बंद होण्याच्या मार्गावर। सिलेंडरच्या कमतरतेमुळे कॅन्टीन बंद करावी लागेल, व्यवस्थापकाची माहिती। आणि त्यामुळे राज्यातून शासकीय कामांसाठी येणाऱ्या लोकांची मोठी अडचण होण्याची शक्यता। सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक पुन्हा वळलेत चुलीकडे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी होणार असल्यानं चुलीवर स्वयंपाक। हॉटेल विशालच्या चालकाचा चुलीवर जेवण बनवण्याचा निर्णय। धुळ्यात शिवभोजन थाळीला गॅस पुरवठ्याचा फटका। शिवभोजन केंद्र चालकांकडून चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात। शासनानं गॅसचा पुरवठा करण्याची मागणी शिवभोजन केंद्र चालकांनी केली आहे। आखाती देशातील युद्धाचा परिणाम पुण्यातील ससून या शासकीय रुग्णालयालाही। ससूनमधील मेसमधील मेन्यू कार्डमध्ये बदल। रुग्णालयातील मेसमध्ये 800 डॉक्टर आणि कर्मचारी जेवतात, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता इंडक्शनवर चालणाऱ्या मशीनही आणण्यात आल्या आहेत। गॅस तुटवड्याचा परिणाम पुण्यातील ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनवरही। 2 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा। गॅस पुरवठा सुरळीत करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। ससूनचे अधीक्षक यल्लप्पा जाधव यांची माहिती। माननीय अधिष्ठातांनी काही दिवसापूर्वीच माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलेलं आहे, ज्यामध्ये गॅस सिलेंडरची उपलब्धता अव्याहतपणे ससूनमध्ये असणे आवश्यक आहे असे सांगितलेले आहे। ही आमची जी कॅन्टीन आहे यामध्ये आमचे निवासी डॉक्टर्स जे की पोस्ट ग्रॅज्युएशनचं एज्युकेशन घेत असतात, असे साधारणतः आमच्याकडे 800 ते 900 डॉक्टर आहेत, ते इथे जेवण करतात। त्या सर्वांना म्हणजे 4 ते 5 दिवस पुरेल एवढा गॅस सिलेंडरचा साठा सध्याला उपलब्ध आहे। प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक ठप्प। परिणामी ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, मल्चिंग पेपरचं उत्पादनही बंद। शेती संबंधित वस्तूंच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता। बीडसह राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता। LPG गॅस सिलेंडरबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचं नागरिकांना आवाहन। सिलेंडरचा चुकीचा वापर दिसल्यास कारवाई करून लोकांनी घाबरून जाऊ नका असंही आवाहन। भंडाऱ्यात पोलिसांच्या बंदोबस्तात पुरवठा विभागाची 3ऱ्या दिवशी छापेमारी। आतापर्यंत 38 सिलेंडर जप्त। 4 गुन्हे दाखल, तर घरगुती वापराच्या सिलेंडरचा तुटवडा नाही। नागरिकांनी घाबरू नये, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती। जास्त साठा आमच्याकडे पर्याप्त स्वरूपात उपलब्ध आहे। लोकांनी पॅनिक होण्याची काही गरज नाही आणि जे घरगुती वापराचे सिलेंडर आहेत ते सुरळीतरित्या त्याचा पुरवठा हा ग्राहकांना चालू राहील। फक्त कमर्शियल वापराचे जे सिलेंडर आहेत ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल यांनाच दिल्या जातील। बाकी हॉटेल किंवा रेस्टॉरंट यामध्ये त्याची विक्री होणार नाही। समजा त्यांनी घरगुती वापराचा सिलेंडर यूज केला तर त्यांच्यावरती EC ॲक्ट 1955च्या कलम 3(7) अन्वये गुन्हे दाखल केले जातील। गॅसची साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार। गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक। तर तुळजापूर आणि येरमाळ्यातील यात्रांसाठी व्यापाऱ्यांना लागणाऱ्या गॅस मागणीचा आढावा घेण्याची सूचना। आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्यांच्या सिंचन साहित्याला। यवतमाळमध्ये सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40% वाढ। उन्हाळी हंगामासाठी सिंचनाची गरज असताना दर वाढल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। PNG गॅसच्या व्यावसायिक पुरवठ्यात 20% कपात।
उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात, हॉटेलच्या गॅस पुरवठ्यातही 30 ते 35% कपात करण्याचा MGLचा निर्णय. घरगुती गॅस पुरवठा पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार. नाशिक जिल्ह्यात LPG गॅसचा तुटवडा, हॉटेल व्यावसायिकांची लाकडावर जेवण बनवण्यास पसंती आणि त्यामुळे लाकडाच्या दरातही मोठी वाढ. जळाऊ लाकडाच्या दरात 2 ते 2.5 रुपयांची वाढ, तर मागणीत 40 ते 45% वाढ. बुलढाण्याच्या LPG गॅस टंचाईचा फटका वारकऱ्यांनाही. गॅस संपल्यावर चूल पेटवून 1500 वारकऱ्यांसाठी केला स्वयंपाक. वारकरी 105 किलोमीटरचा प्रवास करून दाखल झाले होते शेगावात. नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक. वारी एनर्जी लिमिटेड कंपनीकडून बुटीबोरी परिसरात 10 गिगावॅट क्षमतेचे एकात्मिक सौर इनगॉट उत्पादन प्रकल्प उभारणार. एअर इंडियानंतर आता अकासा एअरच्या विमानांचाही प्रवास महागला. फ्युएल सरचार्ज लावणार. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर 199 रुपयांपासून ते 1300 रुपयांपर्यंत इंधन अधिभार लागू करणार. इस्रायल आणि हिजबुल्ला या दोन्ही देशांनी युद्ध थांबावं. UNची प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांची विनंती. चर्चा करून मार्ग काढण्याची UNची विनंती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.